मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील पहिली सुनावणी आज. केज न्यायालयातील सुनावणीकडे राज्याचं लक्ष. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अटकपूर्व जामिनावर आज बीड सत्र न्यायालयात सुनावणी. सुरेश धसचा कार्यकर्ता असलेल्या खोक्यावर शिरूर पोलिसात 2 गंभीर गुन्हे दाखल. प्रशांत कोरटकरला तपासासाठी कोल्हापुरात आणावं, सरकारी वकिलाचा युक्तिवाद. तर सुरक्षेच्या कारणास्तव व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी द्या, कोरटकरच्या वकिलांची कोर्टाला विनंती. शक्तीपीठ महामार्गाला मुख्यमंत्री फडणवीसांकडून हिरवा कंदील. शेतकरी संतप्त. सकाळी 9 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन. ज्या अधिकाऱ्यांना मस्ती आली त्यांची मस्ती उतरवतो. शासकीय गोदामातून धानाची परस्पर विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांना अजितदादांचा भर सभागृहात सज्जड दम. आनंदाचा शिधा बंद होण्याची शक्यता. शिवभोजन थाळी आता मिळणार की नाही. वृद्धांना तीर्थदर्शन योजनाही बंद होण्याची शक्यता. यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने चर्चा नावधाण. जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमात मोठा बदल. पुराव्यांअभावी अर्ज केल्यास थेट फौजदारी कारवाई. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा. मराठी भाषेवरून पुन्हा एकदा वाद. एअरटेल गॅलरीत काम करणाऱ्या परप्रांतीय मुलीची मराठी भाषिकांवर अरेरावी. मुंबईच्या चारकोप पोलीस स्टेशन हद्दीतील घटना.